नमस्कार, मी गिरीश गायकवाड 100 सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। फजिती कशाला म्हणतात ते पहा। चोरीच्या उद्देशाने तो चोरटा एका फ्लॅटच्या आत शिरला होता। चोरीपूर्वी त्याने नमाज पठण केलं होतं। हा चोरटा घुसला एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये। हा फ्लॅट गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता। बंद घरातून खुडबुड आवाज आल्याने शेजाऱ्यांनी चोरीचा संशय आला। त्यांनी बाहेर फिल्डिंग लावली। चोरट्याला बाहेर येण्यासाठी आरडाओरड सुरू केला। कुणी रॉड आणला, कुणी लाकडी दांडका। मग काय, चोरट्याची पाचावर धारण बसली, दातखिळी बसली, घाम फुटला आणि त्याने स्वतःलाच या फ्लॅटच्या आत बंद करून घेतलं। पुढे काय झालं पहा डोंबिवलीत घडलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा। हे दृश्य पहा, इमारतीचा जिना दिसतोय। चट्टा पट्ट्याचा टी शर्ट घातलेल्या या कार्यकर्त्याला पहा। सिव्हिल ड्रेस मध्ये एक पोलीस अधिकारी उभा आहे। एका फ्लॅटच्या दरवाजासमोर 2 पोलीस उभे दिसतायत। दार उघड असं ते वारंवार सांगतायत। तुमच्या लक्षात आलंच असेल की पोलीस दारावर का उभे आहेत। कारण दाराच्या पलीकडे एक सराईत चोरटा आहे जो या फ्लॅटच्या आत रॉड आणि पिशवी घेऊन शिरला होता। इमारतीत तो चोरी करण्यासाठी आला, पण याची कुणकुण रहिवाशांना लागली आणि त्यांनी भला मोठा दांडका काढला। चोरासाठी फिल्डिंग लावली। प्रवाशांनी चोरट्याला पाहून घेण्याची धमकी दिल्यानं चोरट्याचे हातपायच गळून गेले आणि त्याने स्वतःलाच या फ्लॅटच्या आत लॉक करून घेतलं। मग नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं। पोलीस चोराला दार उघडण्यासाठी सांगत होते, मात्र चोरीसाठी आलेला हा चोरटा एवढा घाबरला की बाहेर काही निघाला नाही। मला नागरिक मारतील, माझी गॅरंटी कोण घेणार असं तो पोलिसांनाच विचारू लागला। अरे बाबा, पोलिसांपेक्षा कोणी मोठं नाही तुला मारणार। एवढे केस आमच्या समोर कोणी मारणार? अरे नाही ना, उघड ना, उघड तुला गॅरंटी देतो मी, तुला काहीच होणार। 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या चोरट्यानं अखेर दार उघडलं आणि पोलिसांनी आत शिरकाव केला। फ्लॅटच्या आतला नजारा पहा। चोरट्यानं घरातील सामान अस्तव्यस्त केलं होतं। व्हिजिटिंग कार्ड जमिनीवर पडले होते। पोलिसांना पाहून चोरट्याचा जीव भांड्यात पडला आणि त्याने तिथेच मला अरेस्ट करा, नाहीतर पब्लिक धुलाई होईल असा कांगावा करायला सुरुवात केली। दिनांक 2 जानेवारी 2019, वेळ दुपारी 2 वाजता। कान तुळशी विहार अपार्टमेंट, जुना डोंबिवली। शब्बीर आलम असे या चोरट्याचं नाव आहे। शब्बीर हा 31 जानेवारीला जामिनावर सुटून जेलमधून बाहेर आलाय, पण त्याच्या चोरीच्या या प्रयत्नानं त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली आहे। चोरटा म्हणजे त्याला लोकांची भीती वाटत होती की मला मारून टाकतील की काय, म्हणून आम्ही त्याला विश्वासात घेऊन त्याला आम्ही बाहेर काढलं। त्याला म्हटलं तुला कोणीही हात लावणार नाही। आम्ही असं करून त्याला विश्वासात घेऊन बाहेर आणलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडनं जे चोरीस गेलेला माल होता तो हस्तगत केलेला आहे। चोरट्यानं बंद घरात घुसून या चोरीचा घाट घातला, पण त्याचा हा अवतार पाहूनच हा चोर असल्याचं नागरिकांना कळालं आणि नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं। हाती सापडलं तर नागरिक चांगला चोप देतील या भीतीनं चोरट्यानं मग स्वतःलाच घरात कोंडून घेतला। 2 महिन्यापूर्वी या तुळशी विहार बिल्डिंग मध्ये चोरी झाली होती। सेकंड टाइम 2 दिवसापूर्वी चोरी बिल्डिंग घुसला होता। तेव्हा तो बिल्डिंग खाली उतरला, तेव्हा आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। तो त्याच रूम मध्ये जाऊन त्या रूम मध्ये रिटर्न गेला आणि त्याला पोलिसांच्या हवाले केला आहे। आम्ही पोलिसांनी या चोराचे केस धरून त्याला पोलिसांच्या गाडीत बसवलं, तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली होती। चोराला अद्दल घडल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर स्मिता हास्य होतं आणि हातात मोबाईल कॅमेरे ऑन होते, ज्यात या चोराची कशी गोची झाली, फजिती झाली हे सगळं काही कैद होत होतं। अमजद खान, TV9 मराठी, कल्याण।